आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. 2 दिवस आपण प्रस्तावना आणि मनोगत ऐकलं आणि आजपासून आपण पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. कारण पहिलं आज आपण घेणार आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती. या सगळ्या लेखात घेतलेल्या अभंगांचे क्रमांक हे ह भ प विष्णुबुवा जोग महाराज यांच्या सार्थ तुकारामाची गाथा 7वी आवृत्ती या ग्रंथांमधील आहे. तर प्रकरणाला सुरुवात करूयात. जपले इंद्रायणीने अभंग. तुकारामांचे अभंग जनता जनार्दनांच्या अंतःकरणात अगदी सहज अलगद शिरतात आणि तिथे स्थिरावतात. त्यांचा अभंग ऐकून मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांनी बनलेल्या त्या अंतःकरणातलं मन म्हणतं, अरे अभंगा, तू तर माझ्या काळजातच हात घातलास की रे. असाच भावानुभव माझा पण आहे रे. आणि बुद्धी म्हणते, माझ्या विचारांनाच तू शब्दरूप दिलंयस. चित्त तर त्या अभंगातल्या उत्कट रसास्वादाने तृप्त झालेलं असतं. आणि अहंकार एकाच देहापुरता न राहता साऱ्या विश्वाला माझंच मानणारा होतो. त्याचप्रमाणे परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आसुसलेला जनता जनार्दनातला आत्मा त्या एकरूपतेचा आनंद अनुभवू लागतो. तुकारामांचे अभंग असे सर्वांना आपलेच वाटतात आणि हेच त्या अभंगांच्या अभंगतेचं रहस्य आहे. या जगाच्या व्यवहारात कितीदा तरी आपला अहंकार दुखावला जातो. दुर्दैवाचे दशावतार सहन करावे लागतात. पण संसार मोहात फसलेला जीव तिथून बाहेर पडायलाच तयार नसतो. तेव्हा तुकारामांचा पुढील अभंग कानी येताच मन म्हणतं, अरे हे तर माझ्या मनातच होतं. पेणावले ढोर मार खाई पाठी, पेणावले ढोर मार खाई पाठी, बैसले ते नुठी तेथून या. तैसे माझ्या मना परी झाली देवा, धावे अहम भावा सांडावलो. कडा खाली उडी मागिलांच्या भेणे, पडणे मरणे न कळेची. तुका म्हणे झालो त्यापरी दुःखित, असे बोलावीत पांडुरंगा. हा अभंग आहे 2445 क्रमांकाचा. अभंगाचा अर्थ आपण बघूयात. पेणावलेले म्हणजे उठवणीस आलेले, म्हणजे स्वतः उभं राहता न येण्या इतकी अशक्तता आलेलं ढोर चालता चालता एकदम खाली बसतं. त्याच्या पाठीवर मारून मारून त्याचा मालक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही केल्या बसल्या जाग्यावरून उठतच नाही. तुकाराम म्हणतात, माझ्या मनाची पण हीच गती झाली आहे. अहमभावाचं ओझं वाहून वाहून मी पुरता वाया गेलो आहे, हतबल झालो आहे. तेव्हा देवा, मला यातून उद्धारण्यासाठी तू धावत ये. मारण्यासाठी कोणी मागे लागला तर त्याच्या भीतीने पळत सुटणारा जर पळता पळता डोंगर कड्यावर आला तर तिथूनही पुढे उडी घालतो. असं केल्याने आपण पडून मरू हेही त्याच्या ध्यानात येत नाही. मग तुकाराम म्हणतात, संसार दुःखाने पळणारा मी एका दुःखातून दुसऱ्या दुःखात उडी घेतोय. यातून मला बाहेर काढण्यासाठी पांडुरंगा तुला हाक मारतोय रे. संसाराचा रामरगाडा ओढून दमलेल्या जीवाला तो गाडा ओढण्याचं श्रेय तर मिळत नाहीच, उलट त्याच्या पदरी अवहेलना पडते. जसं दाव्याला जुंपलेला ढोर थकल्यामुळे पुढे जाता येणं शक्य न होऊन जेव्हा मटकन खाली बसतो, तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्याच्या पाठीवर काठीचे फटकारे बसतात. पण तरीही तो बसल्या जागेवरून उठत नाही, कारण त्याला उठताच येत नाही. देहाभिमानाला बांधले गेलेले आपलं मनही तसंच दुःखाचे वारे सहन करीत राहतं, पण प्रपंचाच्या आसक्तीला सोडत नाही. हा प्रपंचही असा आहे की त्यातील एका विवंचनेतून बाहेर यावं तर दुसरी विवंचना समोर येऊन टाकते. यावर तुकाराम समर्पक एक उदाहरण देतात. मारायला आलेल्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी घाबरून पळत सुटणारा कोणी एक डोंगर कड्यापर्यंत जातो. आता पुढे गेलो तर आपण पडून मरू हे लक्षात न येऊन कड्यावरून पडून तो मरतो. म्हणजे मागे गेलं तरी मरण, पुढे गेलं तरी मरण. अशा या संसाराच्या पाशात अडकलेल्या दुःखित जीवाला पांडुरंगाविण कोण त्राता आहे. म्हणूनच जीवाच्या आकांताने तुकाराम देवाला हाक मारतात. देवाने आपल्या मदतीसाठी धावत यावं म्हणून त्याची विनवणी करतात.
देवाला अंतःकरणापासून मारलेली हाक पोचते आणि तो आपल्या मदतीला येतो. म्हणजेच आपला आत्मा राम जागा होतो. संसारातलं वैयर्थ प्रकर्षाने जाणवून त्याच्या मोहातून जीव बाहेर येतो. द्वैतामुळेच भय, शोक, द्वेषादी विकार निर्माण होतात. हे लक्षात येऊन देवाला पूर्णपणे शरण आलेला जीव सर्वात्मक परमेश्वराच्या भजनात तल्लीन होतो. हरिनाम जपा इतकं सुख कशातही नाही आहे याची त्याला अनुभूती येते. हा बोध घेणारी जनता जनार्दनाची बुद्धी तुकारामांचा खालील अभंग आनंदानेच गुणगुणते. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले, निधान हे वाचे सापडले. 991 हा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे की या असार संसारात विठ्ठलाची अनन्य भक्ती हेच सारभूत तत्व आहे. हा बोध आम्ही सर्व काळ घेत राहू. हरीच्या पवित्र निर्मळ कथेचं अखंड संकीर्तन करू. या भूतलावर आम्हीच एक भाग्यवान आहोत, कारण विठ्ठल नामाचा कधीही न संपणारा आनंद ठेवा आमच्या वाणीला सापडलाय. सद्विवेक बुद्धीमुळे खरं सुख कशात आहे ते आम्हाला कळलं. भगवंतांच्या चरणी तादात्म्य पावण्यात किती शांती आहे हे अनुभवास आलं. जीवाशिवाच्या ऐक्यबोधात रमलेल्या जीवाचं आता लौकिक सुखदुःखाशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही आहे. आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, सागर तो किती उपमेसी. 641 अभंग आहे. अर्थ आपण ऐकूयात. साक्षात आनंदाची वस्ती माझ्या चित्तात झाली. या आनंदाला उपमा देण्यास समुद्रही कमी पडतो असंच तुकाराम महाराज म्हणतात. सागराहून अथांग असं आत्मसुख चित्ताला मिळालं, कारण असीम अशा आनंदघन परमात्म्याची प्राप्ती त्याला झालेली असते. अशा रीतीने तुकारामांच्या अभंगवाणीने जनता जनार्दनांच्या अंतःकरणातील मन, बुद्धी, चित्त निवून जातात. मग अहंकार तरी कसा राहील? तुकारामांच्या अभंगातला उपदेश जीवाच्या अंतःकरणालाच भिडतो. त्याला कळतं फक्त देह म्हणजे मी ही भावना सोडली पाहिजे, मग विठ्ठलच सर्वत्र भरून राहतो. तुकारामांच्या अभंगवाणीला अमृतरस प्राशन केलेल्या जनांच्या अंतःकरणातला अहंकार देहोहंच्या फांदीवरून उडून ब्रह्मोहमच्या चिदाकाशात झेप घेतो. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. 757 हा अभंग आहे. ज्यावेळी देह म्हणजे मी ही भावना संपून जाते तेव्हा फक्त विठ्ठल उरतो. मग तुकाराम म्हणतात, जीवाभावाचा मोबदला देऊनच असा सर्वात्मक देव मिळतो. तुकारामाच्या अशा अभंग बोलीवर साऱ्यांची मान डोलावली जाते. त्यांचे हे अभंग साऱ्या जनांचा हृदयाचा ठाव घेतात. या अभंगाचा आस्वाद घेणारा कुणीही कोरडा राहूच शकत नाही. प्रत्येकजण त्यातील भक्तिप्रेमाच्या रसात भिजून चिंब होतो. सर्वांची मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतःकरणं म्हणजेच आंतर इंद्रिय या अभंगांना आपल्यातच जपून ठेवतात. अशा रीतीने जनता जनार्दनांच्या अंतःकरण चतुष्टयरूपी इंद्रायणींनी जपलेले तुकारामांचे अभंग बुडतील कसे? ते भक्तिरसात भिजलेले अभंग अक्षरच राहतात. आजचं प्रकरण पहिलं आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.